गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17, 18 या चॅप्टरच्या अंतर्गत ओझोन डिप्लेशन आणि स्ट्रक्चर ऑफ ओझोन आणि युजेस ऑफ ओझोन हे आर्टिकल पाहणार आहोत. ओके, तर त्यामध्ये काय करायचं आपल्याला, ओझोन डिप्लेशन्स. ओझोन डिप्लेशन काय आहे? तर ओझोन डिप्लेशन अशा प्रकारचा पार्ट आहे ज्यामध्ये थिनिंग ऑफ ओझोन इन अप्पर atmospheres, thinning of ozone in upper atmospheres called ozone depletions. Thinning of ozone in upper atmospheres called ozone depletion. Ozone depletion म्हणजेच काय? थिनिंग ऑफ ओझोन. थिनिंग ऑफ ओझोन म्हणजे ओझोनचं विघटन, ओझोनचं फ्रॅगमेंटेशन्स. ओके, ओझोनमध्ये त्या प्रकारचे पोर्स येणे, होल क्रिएट होणे, त्याला म्हणायचं थिनिंग. आणि तो थिनिंग ऑफ ओझोन म्हणजेच काय आहे? ओझोन डिप्लेशन्स. ओके, तर या प्रकारचं ओझोन डिप्लेशनमध्ये हा डेफिनेशन झाली. त्यानंतर का होतो ओझोन डिप्लेशन्स? नायट्रोजन ऑक्साइड्स रिलीज, नायट्रोजन ऑक्साइड रिलीज बाय कार्स, म्हणजे एक्झॉस्ट होतो थोडक्यात तो कार, त्याला एक्झॉस्ट म्हणायचं. NO नायट्रोजन ऑक्साइड रिलीज बाय कार, ते एक्झॉस्ट प्रोसेस वेळेस, विच कॉजेस ओझोन डिप्लेशन्स. म्हणजेच नायट्रोजन ऑक्साईड जो आहे तो काय करतो? अपर ॲटमॉस्फिअरमध्ये जातो. तो कशापासून रिलीज होतो? कारपासून होतो, कारचे एक्झॉस्टच्या मार्फत. ठीक आहे, त्या धुवा जो असतो, ठीक आहे, तर अपर ॲटमॉस्फिअरला गेल्यानंतर ओझोनमध्ये काय करतो? त्याला स्पोर क्रिएट करतो त्यामध्ये. ओके, त्यानंतर क्लोरोफ्लोरोकार्बन. ठीक आहे, त्यालाच काय म्हणतात? क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजे CFC, क्लोरोफ्लोरोकार्बन, विच रिलीज फ्रॉम refrigerators, which release from refrigerators in upper atmospheres. असं लिहिण्यापेक्षा रेफ्रिजरेटर which causes ओझोन डिप्लेशन्स. मग हा सुद्धा काय करतो? ओझोन डिप्लेशन मग तयार करतो. ओझोनचं डिप्लेशन होते, ओझोनचं काय होतो? डिप्लेट होतो, तो विघटन होतो. मग आता याच्यानंतर आता काय? आता हे डिप्लेशन झाल्यामुळं अल्ट्राव्हायलेट रेज म्हणजे UV रेज फ्रॉम सन, सूर्यापासून जे अल्ट्राव्हायलेट रेडिएशन आहे. ठीक आहे, UV म्हणजेच काय? अल्ट्राव्हायलेट रेडिएशन्स. त्याला आपण लिहू शकतो UV काय? अल्ट्राव्हायलेट. ठीक आहे, रेडिएशन्स रिलीज फ्रॉम सन and due to ozone depletions. आता हे ओझोन डिप्लेशनमुळं काय होते पहा? ड्यू टू ओझोन डिप्लेशन्स इट रिचेस म्हणजे पोहोचणे, इट रिचेस टू द अर्थ. ठीक आहे, आता यामध्ये काय आहे?
की ओझोनचं डिप्लेशन झाल्यामुळं अल्ट्राव्हायलेट रेडिएशन जे असतात ते जमिनीपर्यंत येतात ओझोनच्या डिप्लेशनमुळं. ठीक आहे, त्यामुळंच काय होतं आता हे घडल्यामुळं ड्यू टू धिस यामुळं काय होतं कॅन्सर डिसीज कॉजेस. तर असं म्हणायचं इट कॉजेस कॅन्सर डिसीज. ड्यू टू धिस इट कॉजेस कॅन्सर डिसीज. इट कॉजेस कॅन्सर डिसीज DISEASES डिसीजेस. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा काय होतो, हा काय करतो जेनेटिक अँड इट डॅमेज असं म्हणू शकतो. इट डॅमेज जेनेटिक अँड इम्युनो किंवा इम्युनी सिस्टीम्स. ठीक आहे, आता काय ओझोन डिप्लेशन. ओझोन डिप्लेशन म्हणजे थिनिंग ऑफ ओझोन. थिनिंग ऑफ ओझोन म्हणजेच अशा प्रकारचा जर ओझोनचा लेअर असेल, समजा हा सन आहे. ठीक आहे, हा सन आहे आणि या सनपासून रे येत आहेत पृथ्वीवर. हा ओझोनचा एक बेल्ट असतो अशा प्रकारचा, आपण असं दाखवू शकतो. हा ओझोनचा बेल्ट आहे. मग हे रे आहेत, हे रे आता जमिनीवर इकडे कोण येऊ देत नाही. हा झाला सन आणि हा झाला ओझोन्स. तर ओझोनचा लेअर हा येऊ देत नाही जमिनीपर्यंत आणि हे अर्थ आहे खाली आपण. मग आता ओझोन डिप्लेशनमुळे काय होतं, ओझोन डिप्लेशनमुळं यामध्ये असे गॅप पडतात, पोर तयार होतात. ठीक आहे, त्या पोरमधून गॅपमधून होलमधून रेडिएशन हे येतात. हे रेडिएशन काय आहे, UV रेडिएशन्स. ठीक आहे, हे जे आहे UV रेडिएशन्स. मग UV रेडिएशन या होलमधून असे जमिनीपर्यंत पोहोचतात. ठीक आहे, आणि असे जमिनीपर्यंत पोहोचल्यामुळं हे अल्ट्राव्हायलेट रेडिएशन हार्मफुल आहेत. हे काय करतात, कॅन्सर कॉजेस करतात, म्हणजे कॅन्सर स्प्रेड करतात, कॅन्सर होतो. कॅन्सर म्हणजे काय, स्पीडली सेलचं ग्रोथ होणे. ओके, तर ती क्रिया होते. त्यानंतर आपण समोर सांगितलं हे डॅमेज जेनेटिक सिस्टीम आणि इम्युन सिस्टीम ऑफ द ह्युमन बिंग्स. ठीक आहे, मग आता हा ओझोन डिप्लेशन म्हणजे काय, थिनिंग ऑफ ओझोन. मग कशामुळं होतो हा, NOमुळं, नायट्रोजन ऑक्साईडमुळं. मग नायट्रोजन ऑक्साईड्स हा का रिलीज होतो, हा कारच्या एक्झॉस्ट म्हणजे व्हेकल, कार म्हणजे व्हेकल्स, तर व्हेकलच्या एक्झॉस्ट सिस्टीममधून हा बाहेर पडतो आणि अपर ॲटमॉस्फिअरकडे जातो आणि अपर ॲटमॉस्फिअरकडे गेल्यानंतर तो ओझोनचं डिप्लेशन तयार करतो. त्यानंतर क्लोरोफ्लोरोकार्बन आहे, तो क्लोरोफ्लोरोकार्बनसुद्धा अपर ॲटमॉस्फिअरकडे जातो. तो क्लोरोफ्लोरोकार्बन कशापासून निघतो, तो क्लोरोफ्लोरोकार्बन हा रेफ्रिजरेटरपासून निघतो आणि तो सुद्धा अपर ॲटमॉस्फिअरला रिच होतो आणि ओझोनचं डिप्लेशन करतो. तर अशा प्रकारे ओझोनचं डिप्लेशन होतो NO गॅसमुळं, CFC गॅसमुळं, आणि ओझोनचं थिकनिंग ऑफ ओझोन होतो म्हणजे डिप्लेशन ऑफ ओझोन होतो आणि इट कॉजेस कॅन्सर आणि डॅमेज द इम्युनो अँड जेनेटिक सिस्टीम. नाव नेक्स्ट, आता आपल्याला नेक्स्ट जो पॉईंट पाहायचा आहे, तो नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे स्ट्रक्चर ऑफ ओझोन्स. नेक्स्ट पॉईंट काय आहे, स्ट्रक्चर ऑफ ओझोन. त्या स्ट्रक्चर ऑफ ओझोनमध्ये आपल्याला ते पॉईंट घ्यायचे आहेत. ओके, तर यामध्ये पहा आता स्ट्रक्चर ऑफ ओझोनमध्ये स्ट्रक्चर ऑफ ओझोन. तर ओझोनचं काय आहे, बेस स्ट्रक्चर आहे. ओके, पहिला काय आहे इथे लिहू शकतो आपण, इट हॅज बेंड स्ट्रक्चर एक. त्यानंतर बॉन्ड अँगल्स, तो बॉन्ड अँगल कोणता,
तो ओ बॉन्ड ओ इज किती आहे 117 डिग्री सॉरी पिकोमीटर्स डिग्री सेल्सिअस सॉरी 117 डिग्री. आणि जे बॉन्ड लेंथ आहे बॉन्ड लेंथ ती कोणती ओ बॉन्ड ओ ओके ती जी आहे 128 पिकोमीटर्स. आणि याचं स्ट्रक्चर जे आहे ते या प्रकारचं आहे. पुन्हा इट हॅज रेझोनन्स स्ट्रक्चर्स. इट हॅज रेझोनन्स स्ट्रक्चर आहे. मग स्ट्रक्चर कसं आहे रेझोनन्स आहे पण कशा प्रकारचं आहे ठीक आहे. तर या प्रकारचं स्ट्रक्चर आहे. ओ आहे इथे ओ याप्रमाणे ठीक आहे. मग आता यामध्ये काय आहे डबल बॉन्ड हा निगेटिव्ह चार्ज इथे असतो पॉझिटिव्ह इथे असतो ठीक आहे. मग कधी निगेटिव्ह चार्ज या साईडला राहतो ठीक आहे. पॉझिटिव्ह चार्ज या साईडला म्हणजे शिफ्टिंग असतो. डबल बॉन्ड एकूण सिंगल बॉन्ड एकूण ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 आहे म्हणून इथं निगेटिव्ह चार्ज आला. कमी आहे इथं जास्त होत आहे 3 होत आहे 2 बॉन्ड हा एक 3 बॉन्ड म्हणून इथं पॉझिटिव्ह साईन आहे. हा बॉन्ड शिफ्ट होतो या साईडला म्हणून निगेटिव्ह साईन इकडे साईन येणार नाही कारण हा डबल व्हॅलेन्सी आहे बायव्हॅलंट आहे -2 चार्ज आहे म्हणून इथं चार्ज आला नाही. इथं चार्ज आला कारण एकच बॉन्डिंग आहे. इथं चार्ज पॉझिटिव्ह आला 3 बॉन्डिंग आहेत. म्हणजेच आपण याला कसं लिहू शकतो मग हे याप्रमाणे ओ इकडे ठीक आहे ओ इकडे याप्रमाणे ठीक आहे. असं त्याला ड्रॉ करू शकतो. म्हणजे डबल बॉन्ड काय करेल रिव्हॉल्विंग राहील. डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड तर आहे इथे एक मिनिट सिंगल बॉन्ड आहे पण डबल बॉन्ड काय राहील मग असा रेझोनन्स टाईप राहील. कधी इकडे राहील कधी तिकडे राहील ओके. तर याप्रमाणे मग आता हे याचे बॉन्ड अँगल जो आहे तो आहे 117 आणि हा जो आहे 128 पिकोमीटर्स डिस्टन्स ओ बॉन्ड ओ याप्रमाणे ओके. तर हे झालं सर्व स्ट्रक्चर ऑफ ओझोन बद्दल. आता आपल्याला काय करायचं आहे युजेस पाहायचे. पण युजेस पाहायच्या अगोदर इट हॅज बेन स्ट्रक्चर ओझोनचं 8 अँगल्स. बॉन्ड अँगल काय ओ बॉन्ड अँगल 117 डिग्री. बॉन्ड लेंथ किती ओची 128 पिकोमीटर. इट हॅज रेझोनन्स स्ट्रक्चर अशा प्रकारचं रेझोनन्स स्ट्रक्चर आहे ओके. आता आपल्याला काय करायचं आहे युजेस पाहायचे. युजेस ऑफ ओझोन्स ठीक आहे. तर युजेस ऑफ ओझोन पाहायचे आपल्याला. युजेस ऑफ ओझोन्स. युजेस ऑफ ओझोन. तर युजेस ऑफ ओझोन मध्ये काय पहा पहिला इट इज यूज टू प्युरिफिकेशन्स ऑफ एअर. म्हणजेच हा कशासाठी करता काय यूज आहे यांचा हा प्युरिफिकेशन करतो आपण काय एअरचं प्युरिफिकेशन करतो ओझोनच्या माध्यमातून. दुसरा आहे इट इज यूज फॉर स्टेरिलायझेशन्स म्हणजे पुन्हा प्युरिफिकेशनचा पार्ट येतो ऑफ वॉटर. स्टेरिलायझेशन करतो आपण कशाचं वॉटर्स ओके. त्यानंतर इट इज यूज टू ब्लीचिंग करतो आपण कशाच्या इट इज यूज टू ब्लीचिंग ऑफ ऑइल वॅक्स ETC ठीक आहे. ऑइल आणि वॅक्सचं काय करतो आपण ब्लीचिंग करतो ऑइल वॅक्स ETC. त्यानंतर शेवटचा आहे इट इज यूज टू मॅन्युफॅक्चर्स इट इज यूज टू मॅन्युफॅक्चर्स
ऑफ कॅम्फोर, मॅन्युफॅक्चरर्स ऑफ कॅम्फोर्स. तो कॅम्फोर कसा आहे? सिंथेटिक. ओके. अँड KMnO4 पोटॅशियम परमॅग्नेट. म्हणजे हे काय झाले सगळे ओझोनचे यूज झाले. काय यूज आहे ओझोनचा? इट यूज फॉर प्युरिफिकेशन ऑफ एअर, पहिला यूज. दुसरा, इट यूज फॉर स्टेलायझेशन ऑफ वॉटर, स्टेलायझेशन ऑफ वॉटरसाठी याचा यूज होतो. त्यानंतर इट यूज फॉर ब्लिचिंग ऑफ ऑइल वॅक्स, म्हणजे ऑइल वॅक्स ब्लिचिंगसाठी याचा यूज होतो. त्यानंतर इट यूज फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ कॅम्फोर, कॅम्फोर तयार करण्यासाठी आणि KMnO4 तयार करण्यासाठी याचा यूज होतो. ओके, थँक्यू.